पवई IIT मार्केटचे स्थानिक रहिवासी रमेश कांबळे सध्या आमच्यासोबत आहे. रमेश, कधी इथे झाड पडलं आणि काय तुम्ही बघितलं इथे? मी बाजूच्या जे का बाजूला लागून एक रोड आहे, त्या रोडला लागून मी चालत होतो तर मोठा आवाज आला धाड करून. तर पळत पळत आल्याला बघितलं तर हे झाड ह्या गाडीवरती पडलं होतं आणि गाडीमध्ये एक माणूस होता आणि स्थानिक लोक त्याला बाहेर काढत होते आणि तो वाचला ह्या झाड कोसळल्यामुळे. पण तुम्हाला काय माहिती मिळाली, कशामुळे हा झाड पडला आहे, काय तुम्हाला माहिती दिलीत लोकांनी? आता हे झाड दिसतंय सगळे कुजले, पण स्थानिक लोकांनी ह्या झाडाच्या कंप्लेंट बी केल्यात महानगरपालिकेला, पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याच्याकडं दुर्लक्ष केल्यामुळे हे झाड पडलं आहे. कारण की ह्या झाडाचं वजन कमी केलं असतं तर हे झाड आज पडलं नसतं आणि हे गाडीचं नुकसान झालं नसतं आणि तो माणूस जी घटना होणार होती जीवितहानी ती टळली आहे बस. पण जेव्हा हा घटना घडली तेव्हा इथे अजून पण काही लोक होते का? आणि जर संध्याकाळी हा घटना घडला असतं तर किती मोठं नुकसान होऊ शकतं आणि काय होऊ शकतं? इथे आणि ह्या टेम्पो नाका हा सगळ्यात मोठा. ह्या परिसरात रहदारी खूप मोठी असते आणि येण्या जाण्याचं इथं लागूनच एक सगळ्यात मोठं भाजी मार्केट आहे. इथले हिरंदनी आजूबाजूचे मोठमोठे लोक आणि रहदारी खूप असते ह्या रस्त्यावरती. पण ह्या टायमावर जेव्हा झाड कोसळलं त्यामुळे रहदारी कमी होती आणि रहदारी कमी असल्यामुळे जीवितहानी टळली. हीच घटना रात्रीच्या वेळी या संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान घडली असते तर अनेक लोक मेले असते. त्याचा आकडा बी सांगू शकत नाही संदर्भामध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.